रॉबिनहूड समाजाचा इतिहास समाजातील सर्व स्तरातील लोकांसमोर जयंतीच्या माध्यमातून सांगितला पाहिजे. मधुसूदन कोवे गुरुजी. नमस्कार, मी जयश्री सोनवणे. ब्लू स्टॉम टीव्ही न्यूजमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे. आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भुयर यांच्याकडून. सामान्य समाजातील व्यसनाधीनता आणि अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी तसेच समाजात मानवतावाद कसा निर्माण होईल यासाठी समाजातील काही संघर्षात जीवन जगून आपली प्रतिमा उभी अशा महान व्यक्तींच्या जयंतीचा कार्यक्रम आपण समाज प्रबोधन म्हणून घेत असतो आणि आपण घेतला पाहिजे. हे आपलं सामाजिक दायित्व आहे, असे स्पष्ट मत माननीय मधुसूदन कोवे गुरुजी, अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांनी व्यक्त केले. मजरा येथे श्यामादादा कोलाम यांच्या फलकाचे अनावरण करून सामाजिक प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात सहभागी अध्यक्ष माननीय विश्वास कुबेकर, कोलाम समाज विचार मंच उपस्थित होते. तर मुख्य मार्गदर्शक म्हणून माननीय मधुसूदन कोवे गुरुजी, अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच होते. रॉबिनहूड श्यामदादा कोलाम यांच्या संघर्षाची ज्योत प्रत्येक पोडावर पेटवली पाहिजे आणि समाजातील अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी आम्ही जयंती साजरी करण्यासाठी प्रयत्न करणार, अशी भूमिका मधुसूदन कोवे गुरुजी यांनी प्रत्यक्ष मजरा येथे मांडली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाजीराव आत्राम यांनी केले, तर प्रास्ताविक मांडणी वर्षा लोणारे यांनी केली. या कार्यक्रमात सहभागी माननीय कृष्णाजी बोंगाडे, जिल्हा अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ, हुसेन खोरत सखी माननीय अरुण कोवे, माजी सरपंच सखी प्रल्हाद काळे, लक्ष्मण किनेकर, खटेश्वर, प्रेमा पत्रेवार, पत्रकार शोनाली मरगडे. या कार्यक्रमाचे आयोजन भारत देवतळे, अनिल जुनगरे, दिलीप अंजिकर, शंकर जुनगरे, संदीप अंजिकर, विजय वैद्य, राजू देवतळे, विनोद बोडे, सूरज बोडे, कवडू शिले आणि समस्त मजरा गावातील महिला पुरुष सहभागी झाले होते. सर्वांनी चहापाणी घेऊन माननीय मधुसूदन कोवे गुरुजी, अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांनी आभार मानले. अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्लू स्टॉम टीव्ही न्यूज.